संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। भगवती जगदम्बा माता की जय। अन्नपूर्णा माता की जय। दुर्गा माता की जय। भारत माता की जय। गौ माता की जय। अपने अपने माता पिता की जय। हर हर महादेव। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। थोड्या वेळातच कीर्तन सुरू होणार आहे। आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि उद्या रमा एकादशी येते, त्याचबरोबर वसुबारस येते। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य अशा प्रकारचं महत्व आहे। गायीची सेवा किंवा गायीच्या कृपेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं। अनेक ऋषी मुनींनी देखील गायीची सेवा केलेली आहे। गायी 33 कोटी देवांचा निवास असलेलं क्षेत्र किंवा पवित्र तीर्थक्षेत्र संबोधलं जातं आणि अशा या गायीची सेवा, गायीची पूजा हे भारतीय संस्कृतीचं सर्वात श्रेष्ठ लक्षण आहे की ज्या गायीची पूजा आपण उद्या सायंकाळी करणार आहोत। सवत्स गोपूजन याला विशेष महत्व दिलेलं आहे। वासरासहित गायीची पूजा करणे ही सर्वश्रेष्ठ परंपरा आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून गायीची सेवा, गायीची पूजा ही आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलेली आहे। गायीच्या शेपटीची पूजा करावी हे तर आपणा सर्वांनाच ज्ञात आहे, कारण गायीने ब्रह्मदेवाची साक्षीदार म्हणून ज्या वेळेला भगवान शिवासमोर खोटं बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला भगवंतानी तिच्या तोंडाची पूजा होणार नाही, मात्र जिभेनं मी बोलले ते खोटं आहे आणि आम्हाला काही आपलं दर्शन झालं नाही, ब्रह्मदेवाच्या भीतीने मी खोटं बोलले असं जिभेनं ज्या वेळेला शेपटीने सांगितलं त्यावेळेला तुझी जीभ हे मानवाची विष्ठा खाईल आणि शेपटीची पूजा होईल, अशा प्रकारे तिला शाप आणि वरदान देण्यात आलेलं आहे। अशा या गायीची पूजा आपल्या संस्कृतीने सर्वप्रधान मानलेली आहे आणि त्या गायीची पूजा सायंकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावर करावी हे सर्वश्रेष्ठ लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे। आपणा सर्वांनाच कल्पना आहे की गायीच्या खुरांमध्ये अष्टभैरव, तिच्या पायामध्ये 4 पायात 4 वेद, मस्तकावर प्रत्यक्ष शंकर भगवान, हृदयामध्ये शिव परमात्मा, अशा प्रकारे वेगवेगळे देव देवता आणि सर्वात शेवटी तिच्या गोमय आणि गोमूत्राजवळ लक्ष्मी मातेचा निवास आहे। आणि म्हणून आपणा सर्वांना घरामध्ये सौख्य लाभावं, कुठल्या प्रकारची बाधा होऊ नये याच्यासाठी सडा संमार्जन करण्याची, शेण आणि गोमूत्र टाकण्याची परंपरा पाहायला मिळते। शुचिर्भूततेच्या दृष्टीने गोमूत्र अत्यंत महत्वाचं आहे। गोमूत्र, गोरोचन, गोबर किंवा शेण, दूध, दही आणि तूप ह्या पंचगव्य म्हणून गायीच्या अत्यंत श्रेष्ठ वस्तू आहेत। त्याचबरोबर गोलोचन हे सुद्धा गायीच्या शरीरामध्ये वास करत आहे आणि त्या गोरोचनामुळे किंवा गोलोचनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात। अशा प्रकारे गोमूत्र असो, गोमय असो, गोरोचन असो किंवा प्रत्यक्ष दूध, दही, तूप असो, या सर्व पदार्थांचा
मानवी शरीरावर अतिशय सुंदर परिणाम होतो आणि अशा या गायीची पूजा आपणाला श्रेष्ठ पूजा म्हणून सांगितलेली आहे. त्याच वेळेला गायीला पान्हा फुटायचं म्हटलं तर वासराची अत्यंत आवश्यकता असते. त्याशिवाय गायी दूधच देत नाही आणि दूध मिळाल्याशिवाय दही होणार नाही, दही मिळाल्याशिवाय लोणी तूप ताक होणार नाही. आणि म्हणून आपल्याला यासाठी वासराची अत्यंत आवश्यकता आहे. हेच लक्षात ठेवून वासरासहित गायीची पूजा करणं हे श्रेष्ठ संबोधलेलं आहे. गायीच्या संबंधीच्या अनेक कथा आहेत. त्यामधल्या अनेक ऋषींनी फसवून दुर्वास ऋषींना, त्याचबरोबर अतिशय श्रेष्ठ असलेल्या कुशावर्त तीर्थाला गायीमुळे एक वेगळं महत्व प्राप्त झालं. गायीचा साध्या दर्भाने मृत्यू व्हावा आणि त्याच्या प्रायश्चितासाठी म्हणून ऋषींनी त्या ठिकाणी एकमेकाला शाप, अभिशाप आणि स्नानानंतर शुची किंवा दोषमुक्ती, पापमुक्ती सांगावी. आणि आज ते कुशावर्त तीर्थ सर्वश्रेष्ठ म्हणून संबोधलं जावं, ज्या ठिकाणी कुंभ पर्वाच्या काळामध्ये शाही स्नान केलं जातं, ज्या ठिकाणी पितरांच्या तृप्तीसाठी शांतिकर्म केलं जातं. अशा प्रकारचं हे कुशावर्त तीर्थ, ज्या कुश म्हणजे दर्भाच्या छोट्याशा तणक्याने, छोट्याशा काडीने गायीचा अंत होतो, अशा प्रकारच्या कथा आपण ऐकतो. आणि त्या निमित्ताने आपल्याकडे दर 12 वर्षांनी कुंभ पर्व होतो आणि त्या कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त होते. ज्या गायीमुळे हे सर्व घडलं, ती गायी आज कामधेनू म्हणून, नंदिनी म्हणून अत्यंत श्रेष्ठ प्रसिद्ध आहे. याच गायीच्या नंदा, भद्रा, सुमना, सुशीला आणि सुरभी या नावाच्या गायींपासून भस्म, भसित, क्षार, रक्षा आणि विभूती यांची निर्मिती झालेली आहे. अशी ही गाय तिच्या दरवर्षी वसुबारस किंवा गुरुद्वादशीच्या दिवशी पूजा करणं श्रेष्ठ मानलेलं आहे. आणि तो पवित्र दिवस उद्या येत असल्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने धन्यवान आहोत, पुण्यवान आहोत. त्या देवीच्या सेवेने आपल्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण व्हावं. गायीची पूजा करत असताना काही मंत्र देखील आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असे सांगितलेले आहेत. गायीची पूजा करत असताना वासराच्या बरोबरच मालकाचा देखील सत्कार करावा. मालकाला देखील त्या निमित्ताने वस्त्रदान करावं, दक्षिणा द्यावी. त्याने जे गायीसाठी काही गवत आणत असेल किंवा त्याने स्वतः जी काही सेवा करतोय, त्या सेवेमध्ये आपला काही भाग राहावा. आपल्याकडूनही तशा प्रकारच्या सेवेत हातभार लागावा, या हेतूने आपण त्यांना काही दान देखील देत असतो. हे सर्व दानधर्म जेव्हा आपल्याकडून घडतो, त्यावेळेला आपोआपच स्वर्ग, मृत्यू, ब्रह्मलोक, रुद्रलोक, विष्णुलोक या सर्व लोकांमध्ये आपणाला आत्मिक समाधान प्राप्त होत असतं. म्हणून बऱ्याच वेळा नागपूजेचा म्हणजे नारायण नागबली वगैरे या पूजेचा सुद्धा विचार आपल्याकडे केला जातो. पण त्या सर्व तृप्तीसाठी, त्या सर्वांच्या कृपा आशीर्वादासाठी आपण सदैव त्या देवतेंचा विचार करतो. या सगळ्या देवता जिच्या शरीरामध्ये वास करत आहेत, अशी ही कामधेनू किंवा गाय आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्या गायीच्या पूजेच्या निमित्ताने आपणा सर्वांनाच सर्व देवदेवतांचं आपोआपच दर्शन घडतं
आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याकडून गायीची पूजा करते, गायीची पूजा केली जाते, त्यावेळेला त्या देवता, तिच्या शरीरामध्ये वास करत असलेल्या सर्व देवता यांची कृपा होते आणि पर्यायाने आपलं जीवन पवित्र बनत असतं. ते जीवन पवित्र बनवण्यासाठी गोपूजन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आपण पिढ्यानपिढ्या आणि कितीतरी वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आपण सर्वजण गोपूजन करत असतो. या गोपूजनासाठी आपणाला स्वतःची गाय असणं हे श्रेष्ठ मानलेलं आहे. पण कदाचित नसेल तर दुसऱ्या कोणाची का असेना त्या गायीची तरी आपल्याकडून पूजा झाली पाहिजे. आणि या पूजा करत असताना जेव्हा आपल्याकडून हे गोपूजन घडत आहे त्यावेळेला ज्यांची गाय आहे त्यांना आपण संतुष्ट करणं, त्यांना समाधानी करणं ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ठरते. कारण बऱ्याच वेळा आपण कामापुरतं म्हणजे जसं एखादा खाते उतारा असतो, तो 3 महिने 4 महिने चालतो, पुन्हा त्याचा काही उपयोग होत नाही. मात्र गोपूजन ही अशा प्रकारची स्थिती आहे, गोपूजनाचा फायदा किंवा गोपूजनाचं फल हे पिढ्यानपिढ्या अनंत कालापर्यंत चालणार अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आपल्याकडून जेव्हा जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा आपण गोपूजन केलं पाहिजे. मग ती संधी कशी प्राप्त व्हावी त्याच्यासाठी काहीतरी एखादा दिवस ठरवला तरच लोक त्या दिवशी ही कृती करतील. हे लक्षात घेऊन या महिन्याच्या म्हणजे आश्विन महिन्याच्या वद्य पक्षामधील द्वादशीला अशा प्रकारे गोपूजन करण्याची पद्धती आपल्याकडे ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण गायीची उत्तम प्रकारे, आता अलीकडे कसं गायांना सवयच नाहीये त्यामुळे गायी भितात किंवा आपल्याला योग्य प्रकारे पूजा करू देत नाहीत. पण काही ठराविक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर मात्र त्या ठिकाणच्या गायी त्यांना सवय झाल्यामुळे व्यवस्थित रीतीने पूजा करू देतात आणि त्या गायीच्या पूजेपासून आपणाला वेगवेगळ्या प्रकारचा लाभ झाल्याचं चित्र देखील आपण पाहतो. तीच अवस्था किंवा तीच परंपरा आपल्याही घरामध्ये व्यवस्थित रीतीने चालावी आणि आपणाला देखील गोपूजनाचा लाभ मिळावा या हेतूने आपल्या पूर्वजांनी या तिथीला महत्व देऊन या दिवशी गोपूजन करावं आणि गायीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा या हेतूने आपणाला गोपूजन सांगितलेलं आहे. केवळ याच गोष्टीचा नाही तर आपल्याकडून झालेल्या दोषाचा परिहार करण्यासाठी सुद्धा गोपूजन अत्यंत महत्वाचं आहे. पितृदोषाची किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारे काही लोकांना निर्वंशतेचा दोष असतो आणि अशा प्रकारे निर्वंश असलेल्या लोकांना देखील गायीच्या पूजनाने त्या जे कुणा परिवाराची वास्तू असेल, घर असेल किंवा आणखी काही असेल ते आपणाला व्यवस्थित रीतीने लाभावं, त्या घरामध्ये सुख संपदा आपली सर्व प्राप्त व्हावी, त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारे आपणाला इतर बाधा होऊ नये, आपला आणि आपल्या परिवाराचा संस्कार व्यवस्थित रीतीने चालावा, संसारात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा मुलाबाळांकडून दुर्वर्तन घडू नये यासाठी अनेक वेळा आपणाला गोपूजन करायला सांगितलेलं आहे. आणि ते गोपूजन विशिष्ट तिथीला झालं, प्रत्येक वेळेला गोपूजन व्हावं, गोदान घडावं अशा प्रकारची परंपरा आपल्याला सांगितलेलीच आहे. मात्र त्याच्याही पेक्षा अनन्य अशा प्रकारचं केवळ गोपूजन हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असं सांगितलेलं आहे. गोपूजना संबंधीने आपणाला काही मंत्र देखील वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. गायीच्या पूजनासाठीचा संकल्प, गायीच्या संबंधीने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या देवदेवतांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी, गायीच्या निमित्ताने आपल्याकडून घरामध्ये सर्व प्रकारचे जे वेगवेगळे काही दोष असतील
ते दोष दूर व्हावेत अशाही पद्धतीने आपण गायीची पूजा करत असतो. गायीची पूजा करत असताना आपल्या जीवनामध्ये संकल्पाला अनन्य महत्व आहे. संकल्प करत असताना अस्मिन् ग्रहे चिर शांती परस्पर स्नेह एवं ज्ञानाभिवृद्ध्यर्थ गोपूजन करेसे असं म्हणून आपण गायीची पूजा केली पाहिजे. गायीला व्यवस्थित रीतीने बांधून कुठल्याही प्रकारे तिला म्हणजे भिणार नाही, इकडे तिकडे उड्या मारणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित थांबवून अक्षता वाहत गायीची पूजा केली पाहिजे. आणि तिची गायीची उत्पत्ती कशा प्रकारे झाली किंवा गायीच्या कोणकोणत्या अवयवामध्ये कोणकोणते देवता वगैरे आहेत या सर्वांचा विचार करून अत्यंत उत्तम रीतीने गायीला पहिल्यांदा हात जोडून नमस्कार करावा. त्यानंतर तिला आसन द्यावं, म्हणजे गायीच्या पायाखाली काहीतरी आपण ठेवावं. त्यानंतर तिच्या पायावर पाणी घालावं. चारी पायाची पूजा करून घ्यावी. थोडं मुखाला स्पर्श करावा, डोळ्यांनाही पाण्याचा स्पर्श करावा आणि नंतर अंगावर सुद्धा पाणी शिंपडून त्याबरोबर वस्त्र टाकून गंध हळद कुंकू वगैरे लावून अत्यंत उत्तम रीतीने देवीची गायीची पूजा केली पाहिजे. त्याचे काही मंत्र देखील आहेत, जे मंत्र तुम्हाला उद्या उपयोगी येतील म्हणून आम्ही आज ते फोटो काढून टाकणार आहोत. त्याचा तुम्ही योग्य रीतीने उपयोग करावा. गायीची सर्वांग पूजा करायला सांगितलेले आहे. आणि ललाटे देव्यौ नमः ललाटम पूजयामि, षण्मुखाय नमः नासापुटम पूजयामि, कंबलेश्वराय नमः नासावकाम पूजयामि, अश्विन्यै नमः कर्णौ पूजयामि, शशि भास्करयो नमः चक्षुः पूजयामि, मारुतप्रियाय नमः दन्तां पूजयामि, रत्नाकराय नमः जिह्वां पूजयामि, सरस्वत्यै नमः हुंकारं पूजयामि, यमभयनिवारिण्यै नमः गंडं पूजयामि, संध्यारूपायै नमः पुष्टं पूजयामि, लिंगधारिण्यै नमः हृदयं पूजयामि, चतुष्पादधारिण्यै नमः जंघां पूजयामि, वीरभद्रायै नमः शृंगमूलं पूजयामि, जंगमायै नमः शृंगाग्रं पूजयामि, सर्वतीर्थायै नमः शिरं पूजयामि. अशा प्रकारे प्रत्येक इंद्रियाला त्या त्या देवतेचं नाव घेऊन त्या ठिकाणी आपण अक्षत व्हाव्या किंवा गंध हळद कुंकू लावलेली फुलं त्या त्या ठिकाणी टाकावीत. आता गंमत अशी आहे की गायी किती शांत राहते याच्यावर आपल्याकडून ही पूजा करणार आहे. सुगंधित माल्यानी सुशोभितानी यदगुच्छ गुच्छानी सुगुंफकानी वसंत कालादि ऋतोद्भवानी सुपुष्प माल्यानी समर्पयामी. अशा प्रकारे उत्तम रीतीने ऋतू कालाचा उच्चार करून गायीच्या गळ्यामध्ये पुष्पमाला म्हणजे हार अर्पण करावा. त्यानंतर गायीला धूप दीप दाखवावा. त्याच्यासाठीचे सुद्धा वेगवेगळे मंत्र आहेत जे तुम्हाला मी प्रत्यक्ष फोटो काढून पाठवेन. देवद्रुमरसोद्भूतम कालागुरु समन्वितम प्रयच्छामी महाभागे धूपोयम प्रतिगृह्यताम. असं म्हणून फक्त धूप अर्पण करायचं आहे. लाकडाच्या उदबत्तीचा धूप गाईला द्यायचा नाही. त्याचबरोबर जीवी सर्व जीवानाम देवानांच सदा प्रिये माते त्वम जगन्माये दीपोयम प्रतिगृह्यताम. असं म्हणून इतरत्र आपण कसं कामधेम सनोत्पन्नम क्षीरम किंवा दधिम घृतम असा उच्चार करतो, इथं मात्र तसा उच्चार न करता सर्व जीवांना देवांना अत्यंत प्रिय असलेल्या हे गोमाते, हे जगन माये, संपूर्ण जगाची माय किंवा जगाचं एक विशिष्ट प्रकारचा आधार
असलेल्या गायी तुलाही मी दीपाने म्हणजे निरांजनाने ओवाळतोय असं म्हटलं पाहिजे, आणि 2 निरांजनाने ओवाळलं पाहिजे. त्याचबरोबर देवीला आपण काहीतरी धान्य देणार आहे. त्या धान्यामध्ये काय असावं? तृणधान्य वृक्षंच इक्षुदंडादिभिर्जातम द्विदलं तथा चैव मूलपल्लवादियुतम अर्पयामि महाभक्त्या उदरभरण हेत्वार्थम देवी त्वं प्रतिगृह्यताम गवे नमः तृणधान्यानि समर्पयामि तदनंतर पाणीयम समर्पयामि असं म्हणून धान्य वगैरे त्यांना द्यावं आणि त्यानंतर गायीला नमस्कार करावा. गायीची पूजा करणं इथपर्यंत ठीक आहे. बऱ्याच वेळा गोपूजन करून त्या दिवशी गोदान देखील करण्याची परंपरा आहे. वास्तविक पाहता या गोदानावरूनच, गाय दानाला देण्यावरूनच, एकमेकाला गायी देण्याच्या विषयातूनच सप्त ऋषींची भांडणं झाली आणि त्यातूनच दुर्वासांना शाप मिळाला वगैरे आपण गोष्टी पाहतो आहोत. अनेक वेळा ऋषीमुनी नेहमीच अर्थात ही भांडणं काही वेगळी आहेत असं नाही. सर्वत्र तुम्हाला गावागावात, भावाभावात, देवादेवात सुद्धा, मंत्र ऋषी मुनीत सुद्धा भांडण विवाद झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळे वाद दूर व्हावे म्हणून आपल्याकडे गो पूजा, जेणेकरून सर्व देवदेवता, ऋषी मुनी, वेद, आगम, पुराण सर्व काही गावामध्ये देवीमध्ये समाविष्ट आहेत. आणि त्या देवीच्या पूजनाने म्हणजेच गोमातेच्या पूजनाने आपणा सर्वांना सर्व देवदेवतांची कृपा लाभून आपल्या घरामध्ये संतती, संपत्ती, सुख, शांती सर्व प्रकारचं वैभव प्राप्त होऊ शकतं. या हेतूने आपणाला ही पूजा सांगितलेली आहे आणि ती पूजा आपण आवर्जून केली पाहिजे. ज्या वेळेला आपण अशा प्रकारे गोपूजन करतो त्यावेळेला आपोआपच आपल्या घरात असलेल्या सर्व दुःखाचा परिहार होतो. शक्यतोवर भाजी, भाकरी किंवा गूळ आणि तृणधान्य, डाळी वगैरे हे गायीला देण्यामध्ये विशेष अशा प्रकारचं महत्व मानलेलं आहे. आणि त्या पद्धतीने जास्त गायी असतील तर ठीकच आहे, आनंद आहे. किमान एका तरी गायीची आपल्याकडून पूजा व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कीर्तन सुरू होत आहे. आपल्याला ज्यांना कीर्तन ऐकता येत आहे त्यांनी जेवढा वेळ हे होत आहे तोवर त्याचा लाभ घ्यावा अशी सूचना करतो. आणि ही अल्पशी वाङ्मयी सेवा सद्गुरु चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. नमः शिवाय. हर हर